भगवान गौतम बुद्धाचा जन्म झाला आणि त्या भगवान गौतम बुद्धाने लोकांच्या कल्याणाकरता विज्ञानावर आधारित असा मानव धर्म दिला. तथागत भगवान गौतम बुद्ध त्यानंतर त्या धम्माला चालना दिली. ते सम्राट अशोक, राजा सम्राट अशोक म्हणजे आजचे भारत आहे, अफगाणिस्तान आहे, असे अनेक जे देश आहेत, ते देश त्या देशावर कब्जा कोणाचा होता? सम्राट अशोकांचा. परंतु त्यांनी जेव्हा प्रज्ञाशील करुणा बौद्ध धर्म भगवान गौतम बुद्ध याचा अभ्यास केला तेव्हा संपूर्ण जगावर म्हणजे जवळपास 75% जगावर त्यांचं राज्य होतं ते सम्राट. त्यानंतर हीच परंपरा भगवान गौतम बुद्धांनी परंपरा सुरू ठेवली. ते थोर संत तुकडोजी महाराज. थोर संत तुकडोजी महाराज म्हणजे कोण? थोर संत तुकडोजी महाराज ते तुकाराम महाराज म्हणजे तुकाराम महाराज कोण? तुम्हाला तुकाराम महाराजचं नाव कसं आलं? बाकी तिथं आहे. तुकाराम महाराज म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचे गुरु. लक्षात घ्या. भगवान गौतम बुद्धाला मानणारे, त्यांच्या विचारसरणीवर चालणारे तुकाराम महाराज त्यांचे शिष्य, तुकाराम महाराजांचे शिष्य कोण? छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून आज आपण त्या सर्व गुरुपुरुषांचे नाव घेण्याचा हा विषय होता की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु तुकाराम महाराज होते आणि तुकाराम महाराजांचे गुरु हे तथागत भगवान गौतम बुद्ध. दादा बोलदेव गिरदेव काही होते नाही. म्हणजे हे आपण कसं ज्यावेळेस बोलून राहतो, आपण 4 लोक का असते ना, छोटा खाली जरी कार्यक्रम जरी असला तरी पण त्याच्यामध्ये प्रबोधन झालं पाहिजे. कारण कसं आहे, प्रबोधन तर आपण अनेक ऐकतो कीर्तनामधून, गाण्यामधून, पण खरं वास्तविक पाहताना आपल्याला 2 भुकेची गरज असते. एक म्हणजे जेवणाची आणि एक म्हणजे ज्ञानाची. तर आपला जो कार्यक्रम आहे हा प्रबोधनात्मक असला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य जवळपास सर्वांना माहीत आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त मी बोलणार नाही. जसं एक थोडंसं उदाहरण म्हणजे जे तुम्हाला माहीत नसेल ते सांगू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे 21 अंगरक्षक होते. 21 जे आपल्याला आज सांगितलं जातं मुस्लिमचे विरोध जे होते तिथं काही नव्हतं. त्या 21 अंगरक्षकपैकी 13 अंगरक्षक हे मुस्लिम होते. छत्रपती शिवाजी महाराजांना त्या काळच्या ब्राह्मणवाद्यांनी भरपूर त्रास दिला. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचा विष टाकून जीव देण्यात आला. हा इतिहास आहे. आता जे आपल्याला शिकवल्या जाते ते वेगळ्या पद्धतीने शिकवले जाते, पण हा इतिहास आहे. हे इतिहास तज्ञांचं मन आहे. पण एक पुस्तक आहे त्यावर दादा कोटके हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, खरे गुरु होते ते तुकाराम महाराज. ते रामदास स्वामी म्हणतात गुरु होते. रामदास स्वामी वगैरे गुरु नव्हते.